हे दुचाकींचं शोरूम नाहीये, तर हा आहे खचून भरलेल्या सेकंड हँड गाड्यांचा बाजार. दोन वर्षांपूर्वी चांगला पाऊस झाला. उत्पन्न वाढेल या आशेनं शेतकऱ्यांनी दुचाकी घेतल्या. पण पुढच्या 2 वर्षातल्या दुष्काळानं सगळंच हिरावून घेतलं. दिमाखात मिरवत नेलेल्या गाड्या शेतकरी आता स्वस्तात विकायला तयार झाले आहेत. नवीन एवढे मोठे पैसे भरून घेता तर येत नाही आणि लोन करायचं म्हटलं तर त्याचे हप्ते आले, त्याचं लोन आलं. त्यामुळे ते काय करायला लागले, तर आपल्याकडे जेवढं असतं 20-25 हजार रुपये 30 हजार रुपये एक रकमी भरून आपलं गाडी घेऊन जातात. ते त्यांना सुद्धा पेट्रोलचे भाव वाढलेत. शेतकऱ्याचं सध्या गिराईक जरा कमी आहे. त्यांच्या शेतीमालाला भाव कमी असल्यामुळं ते पण गाड्या घ्यायला काही येत नाही आहेत सध्या. जी अवस्था जित्राबांची तीच गाड्यांची झाली आहे. हप्ते थकले की बँकवाल्यांचा तगादा लागतो. मग शेतकरी 80-90 हजारांची दुचाकी मिळेल त्या किमतीत विकायला तयार होतो. बरं, घेणाराही $1.25 लाख खर्च करण्यापेक्षा 40-50 हजारात गाडी घेतो. कमी किमतीमध्ये मिळतात आणि चांगली व्यवस्थित बी गाड्या मिळतात. सध्या भाव कांद्याला सुद्धा भाव नाही, शेतीत काय उत्पन्न नाही, सध्या पाणी नसल्यामुळे ही अवस्था बेकार झालेली आहे. म्हणून सेकंड हँड गाडी घेत आहे. नवीन आता घेण्यासारखी परिस्थितीच नाही ना. आता काय जुन्या गाड्याचं आणि चांगलं पण आहे, इथं रेट पण चांगले मिळते, गाडी चांगल्या मिळतात, त्याच्यामुळे इथंच येतो मी गाडी घ्यायला. दुचाकी खरं तर जीवनावश्यक आहे, पण डोक्यावरचं ओझं कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी दुचाकींचा त्याग करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरच्या एका बाजारात दुपटीनं खरेदी विक्री वाढली आहे. रविवारी साधारणतः एक 60-65 गाड्या विक्री होऊ शकते रविवारी. मग दररोज एक 8-10, 7-8-10 असं दररोजचं चालू आहे. पाऊस झाला तेव्हा पिकाला भाव नाही, आणि जेव्हा पिकाला भाव होता तेव्हा पाऊस नाही. अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा वेगच हिरावलाय. गाडी विकून बँकेचा तगादा थांबेल, पण पुढे काय? राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर.